नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। साहित्य संमेलनात बोलताना काही मर्यादा पाळाव्यात, मुख्यमंत्र्यांनी कान टोचले तर साहित्यिकांनीही पार्टी लाईनवर कमेंट करणं योग्य नाही, फडणवीसांची प्रतिक्रिया। नीलम गोरे लक्षवेधी लावायला आमदारांकडून पैसे घेतात, मर्सिडीज आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊतांचा सनसनाटी आरोप, माहितीने पुरावे असल्याचाही दावा। शरद पवारांच्या संध्याकाळच्या पत्रकार परिषदेत नीलम गोरे यांच्या वक्तव्याचा पवार निषेध करणार का याकडे लक्ष। विधानसभा उमेदवारीसाठी नीलम गोरे यांनी पैसे घेतले, नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांचा आरोप, वारंवार डिवचलं तर सर्व काही बाहेर येईल, किशोर तिवारींचा इशारा। मराठी केंद्रीय मंत्र्यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवल्यानं नाराजी, मुरलीधर मोहोळ यांना संमेलनाचं सरकार्यवाहक आणि रक्षा खडसे यांना कार्यकारी अध्यक्षपद देऊनही संमेलनापासून दूर। एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार, तर दरबारी राजकारण म्हणत शिवसेनेच्या हेमंत पवारांचा नाईकांवर हल्ला। कृषी मंत्री कोकाटे यांच्या भवितव्याचा आज फैसला, सत्र न्यायालय शिक्षेला स्थगिती देणार का याची उत्कंठा, स्थगिती न मिळाल्यास आमदारकी रद्द करण्यासाठी राहुल नार्वेकरांवर दबाव वाढणार। सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकीसंबंधी उद्या सुनावणी, 3 वर्षापासून रखडलेल्या मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं, नरेंद्र आचार्यजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी अनुयायी आक्रमक। सांगली शहरातील आरेविन पुलाजवळ कौटुंबिक वादातून माहेरी राहणाऱ्या पत्नीचा चाकूने गळा चिरण्यात आल्याचा संशय, तर मिरजेत टोळी युद्धाचा वाद विकोपाला, सराईत गुन्हेगाराचा खून तर 1 जण जखमी। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।